गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आम्ही चाललो एका नवीन प्रवासाच्या दिशेने। सो लवकरच मी सांगेल ते रिव्हील करेल। तर आता आम्ही निघतो डोंबिवलीवरून। आता किती वाजले आहेत? 8:01 झालेले आहे, 8 वाजलेले आहेत। आता आम्ही निघतोय प्रवासाला। सॉरी 8:10 हा 8:10 झाल्यात। तर आता आम्ही निघतोय प्रवासाला निघायला। तर अजूनही 1 hour 14 minutes बाकी आहेत आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायला। आम्ही चाललो आहोत पालीला बाप्पांचं दर्शन घ्यायला। आज एकादशी पण आहे आणि चांगला दिवस पण आहे, त्यानिमित्त आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत। सो आय एम सो मच एक्सायटेड। ॲक्च्युली आम्ही दोघे सुद्धा खूप एक्सायटेड आहोत दर्शन घ्यायला। आमचा अष्टविनायक मधला हा एक गणपती आहे। सो इथे जाण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत। आमचे अष्टविनायक मधले 4 बाप्पांचं दर्शन झालेले आहेत। हा 5वा बाप्पांचं दर्शन असणार आहे। सो असं टोटल मला सगळ्या अष्टविनायकांचं दर्शन करायचं आहे। चला तर आता आमचा नाश्ता करून झालेला आहे। आम्ही काय नाश्ता केलाय? आम्ही खाल्लाय वडापाव, समोसा पाव, पोहे ढकललेले आहेत आणि मेन तर चहा प्यालोय, त्याच्यामुळे एनर्जी पुन्हा आलेली आहे। मला चहा कधीपासूनची प्यायची होती। सो आता आम्ही पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत। फायनली आता आम्ही 5 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत। तर आम्ही डेस्टिनेशनच्या खूपच जवळ पोहोचलेलो आहोत। आता आम्ही 5 मिनिटात मंदिराजवळ पोहोचणार आहोत आणि छान असं दर्शन घेणार आहोत। सो स्टे कनेक्टेड। फायनली आमचं दर्शन झालेलं आहे। खूप छान असं दर्शन झालेलं आहे। बरेचसे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून ते व्लॉगमध्ये घेता येतील। सो छान दर्शन झालेलं आहे। आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा डोंबिवलीच्या दिशेने। तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत। आता किती वाजलेले आहेत? 12:53, 1 वाजलेत। 2-2.5 तासामध्ये आम्ही होपसो पोहोचू परत घरी डोंबिवलीला। आमचे छान दर्शन झाले। आम्ही तिथे महाप्रसादही घेतला। महाप्रसादामध्ये उपवासाचं जेवण होतं। आज एकादशी असल्यामुळे उपवास असतो, त्याच्यामुळे उपवासाचं जेवण होतं।
खिचडी होती, सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. तर आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये प्रवास सांगते. आम्ही सकाळी 8 वाजता निघालेलो, 11च्या दरम्यान आम्ही इथे पोहोचल्यानंतर तिथे मंदिराच्या दिशेने गेलो. इथे जवळच भक्ती निवास देखील इथे अवेलेबल आहेत. रिझनेबल कॉस्टमध्ये रूम्स अवेलेबल मिळते. इनकेस जर कोणी विजिट करणार असेल आणि स्टे करणार असेल तर तिथे भक्ती निवास आहे. भक्त निवास आहे. आणि तिथे मोफत कार पार्किंग 2 ऑप्शन असतात, एक मोफत कार पार्किंग आणि एक पे अँड पार्क. आम्ही मोफतमध्ये गेलो बिकॉज एवढी गर्दी नव्हती, एवढा क्राऊड नव्हता, त्यामुळे आम्हाला तिथे व्यवस्थित पार्क करायला मिळालं. तर गाडी पार्क केल्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो, मंदिराच्या दिशेने गेलो. लवकर दर्शन झाले, अजिबात गर्दी नव्हती, क्राऊड नव्हता बिकॉज आम्ही आउट डेला आलो होतो. तर त्यामुळे थोडा अंदाज आलेला की एवढी गर्दी नसणार. सो आता बाहेर पाऊस येतोय. सो आमचं दर्शन छान झाले. त्याच्यानंतर मग आम्ही महाप्रसाद घेतला. 30 रुपीज कॉस्ट आहे त्याची. 1 नंबर मस्त जेवण असतं. त्याचबरोबर आम्ही लाडू घेतलं. लाडू तर बाप्पाच्या मंदिरात जाणार आणि लाडू हा प्रसाद नाही घेणार हे थोडंसं हे वाटतं, त्यामुळे लाडू मस्त आहे आणि तो मला खूप आवडतो पर्सनली, त्यामुळे लाडू घेतला प्रसादामध्ये. आता आमचा रिटर्न जातानाचा पहिला टोल नाका आहे. आम्ही ज्या वेळेला जात होतो वे टू पाली होतो त्यावेळेला टोटल आम्ही 3 टोल पे केलेले आहेत. आता हा रिटर्न जातानाचा म्हणजे असंच 3 जाताना येताना 3 होणार. आम्ही डोंबिवलीला पोहोचलेलो आहोत रिटर्न. तर मी लवकरच व्हिडिओ एडिट करून अपलोड करेल. होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब ऑल्सो. सो बाय बाय, भेटू लवकरच अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत